लहान भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी फक्त 5 मिनिटात बनवा कॅफे स्टाईल चीज कॉर्न टोस्ट। भन्नाट चीजी कॉर्न टोस्ट आता बनवा घरच्या घरी, तेही साध्या तव्यावर। नमस्कार, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण उकडवलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत, बारीक चिरलेली शिमला मिर्च घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मेयोनीजचे टाकलेले आहेत। इथे मी 1 चमचा क्रीम पण घेतलेली आहे। प्रोसेस चीज आहे ते आपण क्रिसून घेणार आहोत, 2 आहे क्यूब्स। त्याच्यानंतर आपण ऑरेगॅनो घालणार आहोत, चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेणार आहोत। चांगलं हे आपण मिक्स करून घेतोय। आता बघा, आता हे आपलं मिक्स झालेलं आहे सगळं। आता आपण इथे ब्रेडचे स्लाइस घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण हे सगळं सारण भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मोझरेला चीज टाकायचं आहे थोडं थोडं। मुलांसाठी आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंच टाकलेलं आहे। चीजी होण्यासाठी तुम्ही जास्तही टाकू शकता। आता ह्याच्यावरून मी पेरी पेरी मसाला टाकलेला आहे। आपले सगळे स्लाइस तयार झालेले आहेत। आता त्याच्यासाठी आपण गॅसवर पॅन गरम करून ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं बटर टाकणार आहोत आणि एक एक स्लाइस सगळे ठेवणार आहोत। तव्यावर मावतील तेवढे आपण स्लाइस ठेवून घेणार आहोत। एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेणार आहोत म्हणजे आपलं चीज मेल्ट होईल। टाकून आपल्याला 5 मिनिटं हे वाफवायचे आहेत। बघा असं तयार झालेलं किती चीजी आणि क्रीमी वाटतंय हे। चला आता बघा 10 मिनिटं झालेली आहेत। तयार आहे आपला अतिशय क्रिस्पी आणि चीजी चीज कॉर्न टोस्ट। त्याच्याबरोबर मी पोरांच्या डब्यावर चीज कॉर्न टोस्ट सोबत आपण रवा ढोकळाही बनवलेला आहे। पोरांना शनिवारच्या डब्यांवर आपण कोणताही पदार्थ देऊ शकतो, त्याच्यासाठी मी हे 2 पदार्थ बनवलेले आहेत। एक हेल्दी आणि एक बाहेरची, अशा 2 पदार्थ मी त्यांच्या डब्यावर दिलेले आहे। आपला ढोकळाही खूप स्पंजी झालेला आहे, छान असा फुललेला ढोकळा आहे बघा। मुलांच्या डब्यावर बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।